नमस्कार. शंकर स्वामी ब्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर विषय असा असतो पहा, प्रत्येकाच्या पुढं पुढं करणं, हाजी हाजी करणं आणि ऐकण्यात राहणं. हांजी हांजी काय आणि ऐकण्यात काय, दोन्ही शब्द साजेशी आहेत पहा. कसं आहे, भीक नको पण कुत्रा आवड, असं प्रत्येकाच्या जीवनामध्ये असा भाग असतो पहा. भांडण नको पण आपली शांती टिकावी, यासाठी निरुपद्रवी माणसाच्या जीवनामध्ये शांतीला प्राधान्य असतं पहा. आणि उपद्रवी मूल्य व्यक्ती काहीतरी कारण काढून खोड्या आणि लबाड्या त्यांच्याकडे असतात म्हणजे असतात, आणि त्यांना संधी असते शब्दापासून वाढवत 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 मोठं वर्तुळ तयार करायचं. आजच्या जमान्यामध्ये पहा, म्हणजे इकडून तिकडं असा हा भाव आहे, प्रभाव आहे यंत्रणेचा. हॅलो, हाऊ, झालं सुरू. आणि शितावरून भाताची परीक्षा असा एक शब्द असतो पहा. आपण कुकरमध्ये असू, पातेल्यामध्ये असू, भात तयार करावा लागतो, खिचडी तयार करायची असते, पण डोक्यात नाही. शब्दप्रयोग आहे, खूप मराठी आहे ती. शितावरून भाताची परीक्षा, वानाहून गुण कळणं. आणि हे जे परीक्षण, निरीक्षण, व्यक्तिवलय, व्यक्तिविषय, असा हा सतत सातत्यानं निरुपद्रवी माणसाला अनुभवाचं कोश लिहून ठेवावं अशा या जगामध्ये, या जीवनामध्ये, आपल्या जीवित्वामध्ये आहे ते आहे. आपण आनंदाचा ठेवा आपल्या अंतरी कसा राहील यासाठी प्रयत्न, म्हणजेच आध्यात्मिक जीवन जगण्याचा सन्मार्गीय मार्ग आपण निवडलेला असल्याने व्यक्तिविशेष, व्यक्तिवलय, व्यक्तिवृत्ती यावर चिंतन करण्याचं काही एक कारण नाही. पण भाषा मराठी. शितावरून भाताची परीक्षा. व्यक्ती स्वभाव असतात तामस, राजस, सात्विक, आणि सतत सात्विकच असतील अशी माणसं नसतात. काय पांडित्य, पंडित, विद्वान, आपल्या आपल्या क्षेत्रात नामांकित माणसं, परंतु ते देखील जिद्दी, हट्टी असतात. केव्हा तडकतील हे सांगता येत नाही पहा. अनुभव घेऊन पहा तुम्ही, आणि तुम्हाला अनुभव असतीलही. जितके बुद्धिजीवी, ज्ञानी, तितके सुद्धा ते फार गुणी अवगुणी असतात. आणि अशा माणसांशी हँडल विथ केअर, ग्लास हैंडल विथ केयर, कांच का सामान है संभल कर उठाइए, संभल कर रखिए, असं बॉक्सवर लिहिलेलं असतं. प्लास्टिकच्या बॉटलचं काही नाही, तुम्ही पडल्या तरी तुमची काही मध्ये ब्रेकेज होणार नाही, परंतु कांच के शीशिया होती है, उसको संभल के
उठाना पड़ता है, लेके जाना पड़ता आहे ना. प्रसंग, संग, व्यक्तिविशेष हा अनुभवाचा कोश आहे. त्यामुळे आपण खूप सतर्क राहतो. एकाकी एकटेपण सुद्धा आपल्यासाठी शांत मनोवृत्तीचा भाग आहे. म्हणून मी जास्तीत जास्त एकांतामध्ये असतो आणि आपल्या व्यवसायाभिमुख व्यवसायाशी एकनिष्ठ असतो. त्यामुळे माझं आंतरिकचं समाधान हे मी शोधत असणार. कारण व्यक्तिगत सुख, वैयक्तिक आयुष्य हे आनंददायक जीवन जगणं अत्यंत आवश्यक आहे. सन्मार्गानं वृत्ती बदलू शकत नाही, पण आपण आपले विचार बदलून आपण स्वतःत परिवर्तन करू शकतो. असा हा आपल्या मानस क्रियेचा भाग आहे. त्यामुळे आपला जीवन प्रवास सत्संगी रती वाढो, भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे हा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानातील एका ओवीतून त्याचा अर्थ यथामती यथाशक्ती आपण शोधत असतो. पहा. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.